मोहब्बत क्या है, मोहब्बत क्या है, समझो तो एहसास, देखो तो रिश्ता, कहो तो लफ्ज, चाहो तो जिंदगी, करो तो इबादत, निभाओ तो वादा, और मिल जाए तो जन्नत. आता नातं या प्रेमाशी. दिवस हळूहळू सरतात, वय बदलतं आणि आयुष्यही. आणि मग हळदीच्या पावलांनी, फुलपाखरांच्या पंखांनी, हृदयात धडधडणाऱ्या अबोध धाकधुकीच्या तालावर आयुष्यात येतं ते प्रेम. मग दिवस गुलबक्षी होऊन जातात, साधी झोप सुद्धा बासरी वाटू लागते, आणि त्याची नजर हृदयावर मुलायम मोरपिसाचा स्पर्श करू लागते. जे आजवर कधी घडलेलं नसतं ते घडत असतं. ते चांगलं का वाईट हे कळत नसतं, हवं हवंसं मात्र वाटत असतं. वयात घडणाऱ्या बदलामुळे त्याची ओढ तीव्र असते, आणि मग जगाची रोखलेली नजर चुकवून सुरू होतात भेटीगाठी. संजूताईंचं असंच एक गीत आहे, हे सगळं रंगवणार, सगळ्यांना लोभावणार. आणि अजून एक गंमत म्हणजे त्यांनी आधी कविता लिहिली आणि नंतर मागणीवरून तिला गीताचं स्वरूप दिलं. हा एक उत्तम प्रयोग आहे कवितेचं गीत करण्याचा. आवडेल का तुम्हाला ऐकायला? दोन्ही कविता आणि गीतही. संजूताई, आज शब्दांची कसोटी छान आहे, जाणकारांचा शहाणा गाण आहे. कोण बोलते? ही कविता ऐकायच्या आधी हे कळतंय, ते म्हणजे आपलं वय उलट करून त्या वयात जायचं. त्याच्याशिवाय या कवितेची मजा येणार नाही. कुणाला माहीत असो नसो, आपण मात्र गुपचूप त्या वयात जाऊन पोचायचं आहे. ऍग्रीड. आणि आता ही कविता खऱ्या अर्थाने तुम्हाला वंदना म्हणली तशी मोरपीशी वाटेल. एक गंमत मला आठवली म्हणून सांगते, चालेल ना? थोड्या थोड्या गप्पा मारल्या तर चालेल. घरचा स्वयंपाक काही मला एका कार्यक्रमात मी आणि कविवर्य शंकर वैद्य ते अध्यक्ष होते, मी प्रमुख पाहुणे होते. शेजारी बसलो होतो. दिवाळी नंतरचा कार्यक्रम होता एक, आणि कार्यक्रम चालू होता. तुम्हाला माहिती आहे, स्टेजवर बसलेली मंडळी ते आपल्यात चालू असतं काहीतरी. तर ते मला म्हणले इकडे कार्यक्रम चालू आहे, आणि ते म्हणले संजीवनी ही आईस्क्रीमची कविता फार आवडली. आणि अगदी गंभीर चेहरा ठेवून असं बोलणं चाललंय. हा, तर मी म्हटलं सर आईस्क्रीमची कविता, तर मी तर काय आजपर्यंत लिहिली नाही आईस्क्रीमची कविता. असं कसं म्हणले? मी वाचली ना, फार छान लिहिले, मला फार आवडली. म्हटलं कुठे वाचली तुम्ही? दिवाळी अंकात वाचली मॅडम. मी आपली विचार करते कुठली आईस्क्रीमची कविता मी लिहिली. म्हटलं आईस्क्रीम सारखी कविता असेल, मग आईस्क्रीमचे सगळे रंग आठवले. आणि मग एकदम, आणि दिवाळी अंकात आली होती त्यामुळे लिमिटेशन आलं आणि सोपं झालं जरा ओळखणं. म्हटलं सर कसे गुलबक्षी असतात का? हा म्हणले. म्हटलं सर गुलबक्षी रंगाचा आईस्क्रीम कोणी खाल्लंय? त्या कवितेचा आणि त्या आईस्क्रीमचा काही संबंध नाही. तर असं गार वाटणारी कविता ऐकल्यानंतर असा मी त्याचा थोडासा बादरायण संबंध लावून घेतला. कसे गुलबक्षी असतात ते 2 दिवस, किती गुलबक्षी असतात ते 2 दिवस.
तुझ्या भेटीच्या आधीचा आणि भेटीनंतरचा 2 सतेज पानात गुलाब असावा तसे. किती गुलबक्षी असतात ते 2 दिवस. तुझ्या भेटीच्या आधीचा आणि भेटीनंतरचा 2 सतेज पानात गुलाब असावा तसे. एक दिवस फूल चितारण्याचा, एक दिवस फूल चितारण्याचा की तू असा येशील, तसा बघशील, असा बोलशील आणि कसा भरून उरशील. दुसरा दिवस फूल गिरवण्याचा, दुसरा दिवस फूल गिरवण्याचा की तू असा आलास, तसा बोललास, तसा हसलास आणि कसा विरघळून गेलास. मांत्रिकानं संरक्षक वर्तुळ रेखावं तसं माझं अवघं मी पण रेखते त्या 2 दिवसांभोवती. मी जगण्याची असोशी दाटून येते नसानसात आणि रोमरोमात फुलणाऱ्या ठिणग्यांची रोषणाई होते अंधेरल्या नगरात. किती गुलबक्षी असतात ते 2 दिवस. तर सुरेंद्र अकोलकर म्हणून एक म्युझिक डायरेक्टर होते आणि त्यांना ही कविता खूप आवडली. तर ते म्हणले संजूताई याचा इसेन्स येईल असं एक गीत मला करून द्या. तर ते गीत कसं केलं ते पहा. गुलबक्षी ते दिवस नाचतो मोर मनाचा, एक दिवस भेटी आधीचा, एक भेटल्यावरचा. निरोप घेऊन नाचत येते एक सांज सुकुमार, चित्र रेखते तुझ्यानी माझ्या भेटीचे हळूवार. फुलपंखी स्वप्नात रंगते ध्यास लागला त्याचा, एक दिवस भेटी आधीचा, एक भेटल्यावरचा. असा भेटशील तसा भुलवशील, मंत्र घालशील जसा, नजर बंदीने जादू करुणी जीव भारशील कसा. भेटी आधी भेट रंगते, भेटी आधी भेट रंगते, पैंजण वाजे तिचा, एक दिवस भेटी आधीचा, एक भेटल्यावरचा. संकेताच्या जागी फुलला कसा सोहळा धुंद, रोमांचातून दरवळला प्राजक्त फुलांचा गंध. पुन्हा गिरविते तेच चित्र मी, पुन्हा गिरविते तेच चित्र मी, छंद लागला त्याचा, एक दिवस भेटी आधीचा, एक भेटल्यावर.